बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा धक्का अद्याप ताजा असतानाच बीडमध्ये आणखीन एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे। परळी तालुक्यातील एका तरुणाचे थेट पेट्रोल पंपावरून अपहरण करून डोंगराळ भागात नेऊन लाठ्या काठ्यांनी आणि बेल्टने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेने बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। ही धक्कादायक घटना परळी तालुक्यातील जलालपूर परिसरात घडली। शिवराज हनुमान दिवटे या तरुणाला शुक्रवारी संध्याकाळी 4च्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी परळीतील पेट्रोल पंपाजवळून जबरदस्तीने गाडीत टाकून अपहरण केले। अपहरणानंतर आरोपींनी त्याला थेट जलालपूर भागातील रत्नेश्वर मंदिराच्या डोंगराळ परिसरात नेले। तिथे शिवराजवर अमानुष मारहाण करण्यात आली। लाठ्या काठ्या आणि बेल्टच्या सहाय्याने त्याला अक्षरशः ठेचून काढले। समाधान मुंडे आणि त्याच्या इतर साथीदारांनी यापूर्वीच्या वादाचा राग मनात धरून शिवराज दिवटे याच्यावर जीवघेणा हल्ला केला। ही मारहाण इतकी भयंकर होती की काही वेळ तरुणाने जीव वाचवण्यासाठी याचना केली। सुदैवाने काही नागरिकांनी या प्रकारावर लक्ष ठेवले आणि घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी आरोपींना रोखल्यामुळे शिवराजचे प्राण वाचले। या अमानुष मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला आहे। सुरुवातीला त्याच्यावर परळीतील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र त्याच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता त्याला अंबाजोगाई येथील स्वराज्य रुग्णालयात हलवण्यात आले। सध्या त्याच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत। या हल्ल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये आरोपी लाठ्या आणि बेल्टने तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहे। त्यामुळे हा प्रकार केवळ बीडमध्ये नव्हे तर राज्यभर चर्चेचा विषय ठरतो आहे। या घटनेची गंभीर दखल घेत बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आदेश दिले आहेत। परळी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे। आरोपींचा ठाव ठिकाणा लावण्यासाठी बीड पोलिसांनी 2 विशेष पथके तयार केली असून ती वेगवेगळ्या दिशांना रवाना झाली आहेत। या पथकांनी तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना ताब्यात घेण्याची शक्यता आहे। या घटनेनंतर परळी आणि बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नागरिकांनी एकमुखीपणे या अमानुष प्रकरणाचा निषेध केला असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे। या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे। जर असेच प्रकार सुरू राहिले तर सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहणार हे निश्चित। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक केली तरी समाजात असलेली अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक ठरणार आहेत। शेवटी एक प्रश्न उरतोच, बीडला न्याय कधी मिळणार? अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।